नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचे रश्मीज फूड फॅक्टरीमध्ये मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण अगदी मौसूत असे अगदी कमी साहित्यात मूगडाळीचे लाडू बनवणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. सर्वप्रथम एका कढईमध्ये एक वाटी पिवळी मूगडाळ घ्यायची. ही मूगडाळ मी कापडाने स्वच्छ पुसून घेतली आहे. ही मूगडाळ आता लो फ्लेमवर 4 ते 5 मिनिटे हलक्याशा सोनेरी रंगावर भाजून घेऊयात. ही मूगडाळ मी 4 ते 5 मिनिटे भाजून घेतली आहे आणि या डाळीचा हलकासा रंग देखील बदललेला आहे. गॅस आता बंद करूयात आणि ही मूगडाळ एका ताटामध्ये काढून घेऊयात. ही मूगडाळ आता थोडी थंड होऊ देऊयात. मूगडाळ आता थंड झालेली आहे. ही मूगडाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकूयात आणि मिक्सरला बारीकसर दळून घेऊयात. ही मूगडाळ बघा मिक्सरला मस्त बारीकसर दळून झालेली आहे. आता कढईमध्ये 2 ते 3 चमचे साजूक तूप टाकूयात. तूप गरम झाल्यावर यामध्ये आवडीनुसार ड्रायफ्रुट्स टाकूयात. इथे ड्रायफ्रुट्समध्ये मी 4 ते 5 काजू, 4 ते 5 बदाम आणि 5 ते 6 पिस्ते असे कापून घेतले आहे. ते यामध्ये टाकूयात आणि सोनेरी रंगावर भाजून घेऊयात. हे ड्रायफ्रुट्स मी सोनेरी रंगावर परतवून घेतले आहेत. ते आता प्लेटमध्ये काढून घेऊयात. आता याच तुपामध्ये आपण दळून घेतलेलं मूगडाळीचं पीठ टाकूयात आणि लो फ्लेमवर मस्त सोनेरी रंगावर 7 ते 8 मिनिटे हे पीठ भाजून घेऊयात. हे पीठ 1-2 मिनिटे भाजून घेतल्यावर यामध्ये 2 चमचे साजूक तूप टाकूयात आणि परत हे पीठ भाजून घेऊयात. हे पीठ मी 7 ते 8 मिनिटे मंद गॅसवर भाजून घेतलं आहे. तुम्ही बघू शकता या पिठाचा कलर देखील चेंज झालेला आहे. मस्त खरपूस रंगावर हे पीठ भाजून झालेलं आहे. गॅस आता बंद करूयात आणि हे पीठ एका ताटामध्ये काढून घेऊयात. यामध्ये आता अर्धा चमचा वेलची पूड आणि पाऊण वाटी गूळ टाकूयात. हा गूळ मी चिरून घेतला आहे. तुम्ही हवं तर गूळ खिसणीवर खिसून देखील घेऊ शकता. गूळ आणि वेलची पूड या पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करूयात. व्यवस्थित मिक्स केल्यावर हे मिश्रण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकूयात आणि मिक्सरला दळून घेऊयात. आता हे दळलेलं मिश्रण एका ताटामध्ये काढूयात. आणि यामध्ये आपण जे काजू बदाम तळून घेतले होते ते यामध्ये टाकूयात. त्यानंतर यामध्ये 2 ते 3 चमचे साजूक तूप टाकूयात आणि मिक्स करूयात. मिश्रण व्यवस्थित मिक्स केल्यावर याचे आवडीच्या आकारामध्ये लहान किंवा मोठ्या आकारामध्ये लाडू वळून घेऊयात. तुम्ही बघू शकता मस्त मऊसूत असा लाडू बनवून तयार झालेला आहे. आता अशाच पद्धतीने राहिलेले लाडू सुद्धा वळून घेऊयात. हे लाडू वळत असताना मिश्रण जर थोडं कोरडं पडलं तर हे मिश्रण कढईमध्ये टाकायचं आणि मंद गॅसवर 2 मिनिटे भाजून घ्यायचं. म्हणजे लाडू व्यवस्थित वळता येतील. इथे बघा मी सर्व लाडू वळून घेतले आहेत. मी सांगितलेल्या प्रमाणात मध्यम आकाराचे 19 ते 20 लाडू तयार होतात.
तर मग तुम्ही पण अगदी कमी साहित्यात आणि अगदी कमी वेळेत बनणारे हे मूगडाळीचे लाडू अवश्य बनवा. रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. लवकरच भेटूयात अशाच एका रुचकर रेसिपीसोबत. धन्यवाद.